एकीकडे हे सगळं सुरू असताना, संघर्ष सुरू असताना आखाती देशांमध्ये युक्रेनियन शस्त्रास्त्र तंत्रज्ञानाची वाढती लोकप्रियता देखील पाहायला मिळते। आणि याच पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की सौदी अरेबियामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळालंय। युक्रेन आणि सौदी अरेबिया यांच्यात हवाई संरक्षणाबाबत एक करार होण्याची शक्यता आहे। रशिया युक्रेन विरुद्ध वापरत असलेल्या त्याच इराणी शाही ड्रोनच्या हल्ल्यांचा सामना आखाती देशांना करावा लागतोय। झेलेन्स्कींनी सौदी अरेबियासह अनेक मध्यपूर्व देशांमध्ये 200हून अधिक युक्रेनियन ड्रोन विरोधी तज्ञ तैनात करण्यात आल्याचं सांगितलं। रशियन ड्रोन पाडण्यासाठी एक प्रभावी हवाई संरक्षण उपाय म्हणून युक्रेन आपल्या कमी किमतीच्या ड्रोन इंटरसेप्टर्स, इलेक्ट्रॉनिक जॅमिंग उपकरणं आणि विमानविरोधी तोफा यांच्या एकत्रित वापराला प्रोत्साहन देतेय। इराणी ड्रोन पाडण्यासाठी आखाती देश सध्या वापरत असलेल्या महागड्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्रांच्या जागी आता युक्रेनियन इंटरसेप्टर क्षेपणास्त्र आणण्याचा प्रस्ताव युक्रेननं याद्वारे मांडल्याचं पाहायला मिळालंय।